सुरुवात झाली आणि हा प्रवास हा साधा सुद्धा नाहीये, तो एक वैचारिक विचारांचा आहे, विकासाचा आहे आणि विश्वासाचा आहे। आपण पाहतोय की या व्यासपीठावर समाजकारणातले तळागाळातले दोन नेते म्हणणार नाही, ते कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत। एक शेतकऱ्याचा मुलगा जो स्वतःच्या हिमतीवर संघर्षावर मोठा झाला आणि या राज्याचा मुख्यमंत्री झाला, तो बाळासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन आलेला एक व्यक्ती। आणि दुसऱ्या व्यक्ती आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं या देशाला संविधान दिलं, ज्यांच्या संविधानातून लोकशाही या देशामध्ये आले आणि संविधान सगळ्या जगात श्रेष्ठ झालं, ते भारतीय घटनाशिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रक्ताचा वारसा, यांचा विचारांचा वारसा घेऊन गेली अनेक वर्षाच्या महाराष्ट्राच्या समाजकारणात जे काम करतायत ते रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराजे आंबेडकर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। आणि आज या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आज या दोन्ही कार्यकर्त्यांना पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जर बदल घडवायचा असेल, महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला जर मजबूत करायचं असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे आणि ते एकत्र आले, त्यासाठी आपण जोरदार टाळ्यावाजून त्यांच्या ठिकाणी स्वागत करूया। आणि जास्त वेळ न दवडता मी रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती बहुजन पंचायत समितीचे सभापती माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। आज या इथे महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे ही जी युती आहे ती आजची नाही, ही बाबासाहेबांपासून प्रबोधनकार ठाकरेंपासून ही सुरुवात झालेली युती आहे। आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी म्हणून आम्ही दोन्ही कार्यकर्ते, मी मुद्दामून एकनाथरावांचा मी कार्यकर्ता म्हणून उल्लेख करतोय, कारण त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सुद्धा ते मुख्यमंत्री बौद्ध धर्मातला अत्यंत महत्वाचा म्हणजे वर्षावास, त्यावेळेस खास 50 आमच्या भंतेजीनं बोलून त्या मुख्यमंत्र्यांच्या वरच्या निवासस्थानी त्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने भोजन दान दिलं। खऱ्या अर्थाने हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेलं आहे आणि तेव्हापासूनच हा एकनाथराव हे काहीतरी वेगळे आहेत, सर्वांना घेऊन चालणारे आहेत। आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपण यांच्या बरोबर महाराष्ट्रात गेलं तर एक वेगळा चमत्कार आणि खऱ्या अर्थानं दीन दुबळ्या गरीब शेतकऱ्यांना न्याय, लाडकी बहीण योजनेसारखे अनेक चांगले उपक्रम त्यांनी आणलेले आहेत। त्यामुळं आम्ही त्यांच्या बरोबर आलेलो आहोत आणि त्यांचं मला याच्या पुढे पूर्ण खात्री आहे की कुठलीही अटी न टाकता आम्ही त्यांच्या बरोबर जायचं ठरवलंय। फक्त सांगितलंय की आंबेडकरी कार्यकर्त्यांना आपण सत्तेमध्ये सामावून घ्या आणि त्याने तो शब्द दिलेला आहे आणि त्यामुळेच ही युती घडते, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। यानंतर गेल्या खऱ्या अर्थानं आणि आपण पाहिलं की सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, हे गेले अनेक वर्ष या देशात ते नाव प्रस्थापित होतं, पण सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन असं समजून ज्यांनी 24 तास काम केलं ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला संबोधित करावं आणि आपल्या
मी आता त्या ऐतिहासिक क्षणाला सुरुवात करतोय. साहेबांना बोलण्यापूर्वी मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय आनंदराज साहेबांना विनंती करतो की उभं राहून हातात हात घेऊन अधिकृत घोषणा झाली की आपण जाहीर करावं. शिवसेना रिपब्लिकन सेना युतीचा छत्रपती शिवाजी महाराज की. आम्हा दोघांची युती झाली असं आम्ही जाहीर करतो. शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाली असं मी जाहीर करतो. साहेबांना विनंती करतो की आपण संबोधित छत्रपती करावं. शिवाजी महाराज की जय भवानी. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक आनंदाचा दिवस आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत आणि रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना. आणि म्हणून आमचं एकदम चांगलं जमेल. कारण आम्ही दोघंही, मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणूनच काम केलं. आता राहुल लोंढे यांनी सांगितलं सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून काम केलं. आता देवेंद्रजी सीएम आहेत, मी डीसीएम आहे. आता मी डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हीच आपली खऱ्या अर्थाने बांधिलकी आहे, सामाजिक बांधिलकी. आणि म्हणून तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये हे नेहमी पाळण्याचं पथ्य पाळण्याचं काम आपण केलं. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन, आनंदराज आंबेडकर देखील बाबासाहेबांचे, ज्यांनी या देशाची घटना लिहिली आणि आपली घटना जगामध्ये सर्वोत्तम ठरली, त्या बाबासाहेबांच्या रक्ताचे वारस. आता बाबासाहेबांच्या घटनेमुळे, संविधानामुळे सर्वसामान्य माणूस उच्च पदावर पोहोचू शकला. त्यामध्ये मी अभिमानाने सांगेन, तुमचा एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री झाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे. एवढंच नव्हे, या देशाचे प्रधानमंत्री देखील नरेंद्र मोदीजी सर्वसामान्य कुटुंबातून आले आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशाचे प्रधानमंत्री झाले. आणि म्हणून संविधान जे आहे हे सर्वात महत्वाचं आहे. न्यायपालिका, कार्यपालिका, सगळ्या संस्था यापेक्षा सर्वोच्च संविधान आहे. आणि म्हणून या संविधानामध्ये सर्वसामान्य माणूस, शेवटचा घटक, दलित, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त, त्याला न्याय मिळाला पाहिजे. न्याय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे आणि तोही देखील मुख्य प्रवाहात आला पाहिजे. बाबासाहेबांनी तेच सांगितलं, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. आणि म्हणून बाबासाहेबांमुळे आज आपल्या देशाचा कारभार बाबासाहेबांच्या संविधानावर, आज महाराष्ट्राचा कारभार बाबासाहेबांच्या संविधानावर. बाबासाहेबांचं संविधान, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे, अनेक देशाच्या घटनेचा अभ्यास करून, अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास करून आपली घटना, आपलं संविधान जगात सर्वोत्तम राहिलं पाहिजे असा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. आणि त्याच महामानव, विश्वरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा आज आनंदराज आंबेडकर हे देखील माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतायत. आज त्यांना देखील वारसा मोठा आहे. बाबासाहेब देखील शून्यातून विश्व त्यांनी निर्माण केलं. परदेशात लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेणारे ते पहिले भारतीय होते, याचा देखील आपल्या सगळ्यांना अभिमान. आणि म्हणून या सर्व ज्या काही बाबी आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून आज आनंदराज यांचा देखील इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यांचे विचार देखील एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आनंदराज आंबेडकरांनी पाळलं. आणि म्हणून मी नेहमी त्यांना सांगतो, तुम्ही तुमचं आणि तुमचा स्वभाव सर्वसामान्य माणसासारखा स्वभाव माझा, मी सर्वसामान्य माणूस. आणि म्हणून शेवटी त्यांची भूमिका, त्यांची तळमळ काय, आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कुठं ना कुठं संधी मिळाली पाहिजे. संधी कसली? जनसेवेची संधी. आपण जेव्हा सत्तेत जातो, सत्तेत गेल्यानंतरच जनतेची सेवा करू शकतो. आणि म्हणून सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी राबवायची असते. आज सत्ता, कुठलंही पद सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण वापरले पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांची जी भूमिका होती ती भूमिका हीच होती, गोर गरीब दलित शोषित कष्टकरी जो आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, सत्तेचा त्याला लाभ मिळाला पाहिजे. आणि म्हणून 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला माहित आहे, लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, लाडके ज्येष्ठ असतील, अनेक सर्व योजना ज्या आहेत या सर्वसामान्य माणूस, दलित शोषित पीडित या सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने महायुतीने केलं. त्याचा प्रमुख मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आताही आपल्याला माहित आहे आपण सरकारमध्ये आहोत, देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. ज्या वेगाने आनंदराज, ज्या वेगाने या राज्याचा कारभार आम्ही केला, ज्या वेगाने विकास प्रकल्प थांबलेला महाराष्ट्र आम्ही पुढे नेतोय. आज थांबलेले प्रकल्प, थांबवलेले प्रकल्प, रखडवलेले प्रकल्प त्याला चालना देत असताना एकीकडे विकासाचे प्रकल्प, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि तुम्हाला तेच पटलं की हे काम करणारे लोक आहेत, हे कार्यकर्त्यासारखं काम करतायत. आपला विचार आणि आपला विश्वास जेव्हा एकमेकावर आपण एका विचार आणि विश्वासाने एकत्र येतो, तेव्हा ती युती जी आहे ती सर्वसामान्यांच्या विकासाचाच विचार करते. विचार, विश्वास आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे. आणि त्यामुळे या अजेंड्यावर आम्हाला काम करायचं आहे. आणि मी हेही सांगतो, कधीही आपण तळागाळातून आलेलो आहोत. तुम्ही आता अगोदर पण आपण म्हणालात युतीचं, बाळासाहेबांच्या वेळेस देखील शिवशक्ती भीमशक्तीची युती झाली. मला आठवतंय ठाण्यामध्ये कुठे युती नव्हती, पण ठाण्यामध्ये देखील आम्ही महापालिकेत शिवशक्ती आणि भीमशक्तीची युतीला सुरुवात केली. आणि म्हणून ही शिवशक्ती आणि भीमशक्ती हे कार्यकर्त्यांची फौज असलेली सेना आहे. तुमची सेना रिपब्लिकन सेना, आमची सेना शिवसेना. आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे आदर्श. आणि आपण जे काय आपलं अजेंडा, आपला काय, आपल्याला काही वैयक्तिक काही त्याच्यामध्ये आपला अजेंडाच नाहीये. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. या राज्यातला गोर गरीब कष्टी दुःखी जो कोणी आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे. मी नेहमी सांगतो आनंदराजजी की मी जरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न. आणि म्हणून हीच भूमिका आहे आपली. आणि ही भूमिका घेऊन आपण पुढे जातोय. आता महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे आणि ही इनिंग देखील त्याच वेगाने आम्ही पुढे जातोय. कारण शेवटी आमचा अजेंडा, आमची भूमिका सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य माणसाला न्याय, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. मला आठवतंय
मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा अनेक योजना आम्ही केल्या. त्यामध्ये शासन आपल्या दारी. लोक म्हणायचे हे काय आहे, इतर राज्याचे मुख्यमंत्री देखील हे काय, शासन आपल्या दारी म्हणजे आपण योजना नव्हत्या का तेव्हा होत्या, लाभ नव्हते होते, लाभार्थी नव्हते होते, पण चक्रा मारणं माणूस कंटाळून जायचा, म्हणून आम्ही डायरेक्ट लाभ त्याच्या दारात घेऊन गेलो. 5 कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला, 5 कोटी. आणि बाळासाहेब आम्हाला सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो, आणि म्हणून तेच आम्ही केलं. आरोग्याच्या सुविधा 1.5 लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले योजना आपण 5 लाख केली, कारण कोणीही उपचाराविना राहता कामा नये, ती योजना आपण केली. लेक लाडकी केली, अनेक योजना केल्या. एक तर मुलगी उच्च शिक्षण घेत होती, तिने आत्महत्या केली. आनंदराजी 12:30 वाजता 1 वाजता मी ती बातमी ऐकल्यानंतर ताबडतोब उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला. आपलं सरकार आहे आणि आपल्या सरकारच्या काळात एक मुलगी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर मग आपलं सरकार कशाला. आणि 50% आम्ही त्यांना सरकार म्हणून फी देत होतो, 50% पालकांनी भरायची होती. त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला उच्च शिक्षणासाठी 100% सरकारने फी द्यायची. असे अनेक निर्णय लोकहिताचे आम्ही घेतले, आपण घेतले. आणि म्हणून महाराष्ट्र पुढे जातोय. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास जो आहे, देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचं योगदान फार मोठं ठरणार आहे. देश आपला महासत्तेकडे जातो, देशाबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणून देशाची आर्थिक जी काही अर्थव्यवस्था 11व्या नंबरावरून क्रमांकावरून 5व्यावर आली, 3ऱ्यावर आणण्याचं आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्र आज एकत्र आलो. तुमचा आमचा अजेंडा एकच आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय दे आणि सर्वसामान्य माणसाला त्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण दोन्ही जरी प्रमुख असलो पक्षाचे तरी सुद्धा आपण कार्यकर्ते म्हणूनच काम करतो. तुमच्याही पक्षात आमच्याही पक्षात कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, सर्व कार्यकर्ते आहेत. काही लोक बाळासाहेब तेव्हा सांगायचे सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण काही लोक त्यांना घरगाडी समजू लागली आणि मग तिथंच गाडी फसली. आणि म्हणून मी सांगतो आपले कार्यकर्ते हे आपले सहकारी आहेत, त्यांच्या जीवावर पक्ष मोठा होतो. कार्यकर्ता आहे आपला मजबूत तर पक्ष मजबूत आहे. आणि आता आपण दोघं एकत्र आलेलो आहे, त्यामुळे हा कार्यकर्त्यांचाच पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा पक्ष. आणि म्हणून कार्यकर्त्याला मी नेहमी नेत्यांना सांगत असतो, आमच्या सर्व लोकांना, कार्यकर्ता नेत्याला मोठं करतो. कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो. कार्यकर्ता आपल्या नेत्यांना निवडणुका जिंकून देतो, मग लोकसभा, विधानसभा, महापालिका सगळ्या. पण जेव्हा तो अडचणीत कार्यकर्ता येतो त्याला कसली छोटी मोठी मदत लागते, हॉस्पिटल आहे, कोर्ट आहे, अमका आहे, तमका आहे, त्यावेळेस मात्र नेत्याने त्या कार्यकर्त्याच्या माग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तर तो कार्यकर्ता दिवस रात्र आपल्यासाठी पक्षासाठी मेहनत करतो, पुढे नेतो. आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा आपला पक्ष असल्यामुळे मला वाटतं की आनंदराजजी आपली जोडी एकदम आणि शेवटी आपले विचार, विश्वास आणि विकास आणि हा जो काही प्रवास आहे आपला, हा सर्वसामान्य शून्यातून आपण प्रवास सुरू केलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या व्यथा वेदना आपल्याला माहीत आहेत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो आनंदराजजी तुमचा स्वभाव मला आवडतो. आणि म्हणून शेवटी स्वभाव मन मिळायला लागतात, जुळायला लागतात, तरच युती होते.
आणि म्हणून ही युती जनतेच्या भल्यासाठी विकासासाठी आपण केलेली आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. आता शिवशक्ती आणि भीमशक्ती ही एकत्र आलेली आहे. कार्यकर्त्यांची मनं एक दुसऱ्याची आपण जुळून घेतली पाहिजे आणि दोन्ही कार्यकर्ते रस्त्यावर उतरून अन्यायाविरुद्ध सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी लढणारे आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला तर माहित आहे, मी बोलतो कमी, काम जास्ती करतो. आरोपाला मी आरोपाने सहसा उत्तर देत नाही. अति झाल्यावर मी थोडस बोलतो, पण मी न बोलता खूप काम करतो. माझा मुलगा डॉक्टर आहे, ऑर्थोपेडिक सर्जन, पण मी डॉक्टर नाही, पण मोठे छोटे ऑपरेशन करतो. त्यामुळे आणि ते आपल्या सगळ्यांना माहित आहे, मी काय परत त्या इतिहासात जाऊ इच्छित नाही. आपल्याला भविष्याकडे जायचं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आनंदराज आंबेडकर साहेबांचं मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. सगळ्यांचं तुमचंही अभिनंदन करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. पत्रकार प्रश्न विचारतात, विचारा आपण. हॅलो साहेब, प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी टीका केली होती संविधान खतरे में. आता संविधान निर्मात्यांचे कुटुंबीय तुमच्या सोबत आहेत, हे विरोधकांना उत्तर आहे का? बिलकुल. संविधान कधीच खतरे में नव्हतं आणि कधीच खतरे में जाणार नाही. का बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आहे. संविधान हे सर्वोच्च आहे. फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम विरोधकांनी केलं होतं आणि त्यामुळे त्यांनी राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर केला, फेक नरेटिव्ह केला, पण लोकांनी त्यांची जागा त्यांना दाखवली. शिंदे साहेब, आता त्यामुळे आणि आता तर मी मगाशीच म्हणालो की एक विचारांचा आणि एक रक्ताचा वारसा आम्ही दोघं एकत्र आलेलो आहे आणि त्यामुळे आता चिंता करू नका. शिंदे साहेब, आपण आताच संविधानाबद्दल काही मनात शंका कुशंका बाळगण्याचं कारण नाही. जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा. शिंदे साहेब, एक प्रश्न आहे. आपण आत्ताच म्हटलं की आपण छोटी मोठी ऑपरेशन करताय. मागे आपण एक ऑपरेशन मोठं केलं, आता दुसरं कधी करणार आहात? जेव्हा गरज लागेल तेव्हा करतो. गोळ्या इंजेक्शनने भागतं तेवढा भागवतो. ऑपरेशनची लागल्यावर. शिंदे साहेब, हा, मागे अशीच एक युती झालेली लोकसभेच्या अगोदर, बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना त्यावेळेची उबाटाची, पण ज्यावेळेला ते प्रकरण महाविकास आघाडीकडे गेलं ती युती राहिली नाही. आता तेच होणार नाही असं खात्री आपल्याला कशामुळे वाटते? आम्हाला एकमेकांवर दोघांवर विश्वास आहे. कार्यकर्त्यांचे विचार जुळतायत त्यामुळे, आणि या दोघंही आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे कुठेही अडचण आमच्या महायुतीमध्ये येणार नाही. ती महाविकास आघाडी होती, आमची महायुती आहे. ती महाविकास आघाडी स्वार्थासाठी आली होती. एकत्र आम्ही लोकांच्या, जनतेच्या भल्यासाठी आणि या राज्याच्या विकासासाठी एकत्र आलोय. साहेब, पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येतात, त्यामुळे येत्या महानगरपालिकेच्या निवडणुका येतात, निवडणुका आहे, यामध्ये ही युती निर्णायक ठरेल. अरे, महायुतीने एवढं काम केलंय ते तुम्हाला मी इथं सांगू शकत नाही, म्हणजे मला वेळ पुरणार नाही. त्यामुळे महायुती विधानसभेमध्ये रिझल्ट पाहिले आपण, लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं आणि या महायुतीला पुन्हा लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील त्याची पुनरावृत्ती होणार. सर, यांना मिळणार, रिपब्लिकन सेनेला मिळणाऱ्या सीट्स तुमच्या कोटात मिळणार की महायुतीच्या ओव्हरऑल सेट? बाबा, एवढ्या लवकर तुम्हाला चिंता कशाला? अरे, अजून निवडणुकांना वेळ आहे.
आणि आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही मनापासून एकत्र आलेलो आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. शिंदे साहेब, आजची ही युती कोणाच्या करेक्ट कार्यक्रम करण्याची सुरुवात तर नाही ना? आमची युती जी झालेली आहे ती लोकांच्या भल्यासाठी झालेली आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झालेली आहे. त्यामुळे ते आता कार्यक्रम तर होत असतात, पण त्यात मला जायचं नाही. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. देखो, संविधान खतरे में बोलने वाले खुद ही खतरे में गए हैं. अभी उनका अस्तित्व क्या है मुझे पता नहीं, लेकिन मैं किसी के ऊपर टीका टिप्पणी करने वाला कार्यकर्ता नहीं हूं और किसी को अंडर एस्टिमेट भी नहीं करता हूं. किसी को मैं बाकी लोग जैसे कहते हैं ये क्या काम का है, इसका क्या है, उसका क्या है, वैसे मैं नहीं कहता हूं. हर एक को लोकशाही में अपने अपनी पार्टी को बढ़ाने का अधिकार होता है, वैसे विपक्ष करता है, ठीक है. लेकिन विपक्ष को महाराष्ट्र में जो संविधान खतरे में फेक नैरेटिव के आधार पे उन्होंने जब फेक नैरेटिव फैलाया, लोगों ने उसको जवाब सही दे दिया और महायुति को हमें लैंडस्लाइड मैंडेट दिया, क्योंकि महायुति ने काम किया. 2.5 साल का काम आप जानते हो, कितने प्रकल्प हुए, कितनी कल्याणकारी योजनाएं हुई, सब. और दूसरा जो सवाल है, आनंदराज आंबेडकर जी ये मेरे साथ युति किए हुए हैं. शिवसेना और ये रिपब्लिक सेना की युति है और बिल्कुल चिंता मत करो, तो हम देखेंगे. है ना कवाडे साहेब आमच्या बरोबर आहेत ना. कवाडे साहेब बळ वाढत राहत आहेत आता हे. हिंदू मिलचं काम जोरात सुरू आहे. बिलकुल त्यामध्ये काही चेंजेस मध्ये केले पुतळ्यामध्ये, ते आनंदराजजींना माहीत आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या सूचना येत आहेत त्या सूचनेप्रमाणे राज्य सरकार काम करतंय. बाबासाहेबांचं स्मारक हिंदू मिलचं जगाला हेवा वाटावं असं होईल. शिंदे सर, जहां हम देख रहे थे कि मराठी हिंदी का जो डिबेट चल रहा था, उस पे अभी चंद्रबाबू नायडू जी ने ये कहा है कि खुद पीवी नरसिम्हा राव 17 लैंग्वेज जानते थे हिंदी के साथ. तो सर चंद्रबाबू नायडू ने ये कहा है कि खुद पीवी नरसिम्हा राव भी 17 लैंग्वेजेस 17 लैंग्वेज जानते थे और हिंदी भी जानते थे. तो ये आपको कैसे लगता है कि जो हम यहाँ पे महाराष्ट्र में हिंदी मराठी का महाराष्ट्र में देखो, महाराष्ट्र में अभी मैं हिंदी में बोलू क्या मराठी में? मराठी महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाही. सर एक प्रश्न आहे, आनंदराजजींना एक प्रश्न आहे. सर आनंदराजजींना एक प्रश्न आहे माझा. इथे प्रश्न असा आहे की तुम्ही म्हटलात की ही जी युती आहे ती समाजामधील ज्या गोष्टी मिळत नव्हत्या समाजाला, त्यामुळे सरकारमध्ये जाणं गरजेचं होतं. तशा कोणत्या गोष्टी होत्या ज्या समाजाला मिळत नव्हत्या, त्यासाठी सरकारमध्ये तुम्हाला जावंसं वाटतंय? आंबेडकरी समाजातले 90% लोक रस्त्यावरची आंदोलन करत आहेत आणि करत राहतात. त्यांना कधीतरी सत्तेची म्हणजे थोडीशी तरी चव पाहायला मिळावी, एवढाच युतीचा उद्देश आहे. आणि त्यासाठी म्हणूनच सत्तेमधून काम होतं. बाबासाहेब सांगितले सत्ता ही सर्व गोष्टींची गुरुकिल्ली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्याच्या हातात ही गुरुकिल्ली मिळाली तर मला पूर्ण खात्री आहे की बाबासाहेबांची चळवळ पण वाढेल आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्ता पण सक्षम होईल आणि तो माझा प्रयत्न आहे. शिंदे साहब आपने आज इस तरफ अरे अभी सब सवाल आज ही पूछोगे? तुम तो बाकी रखो ना, बाकी हमारी वापस प्रेस कॉन्फ्रेंस होने वाली है. आज युति की प्रेस कॉन्फ्रेंस है, आज युति की. हाँ शिंदे साहब इस तरफ आज बहुत बहुत धन्यवाद सबको.
सगळ्यांना खूप खूप आभार, सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना अभिनंदन. एक सवाल था साहब सवाल नहीं हुए. एक मिनिट, माझ्यातर्फे एकनाथराव शिंदेजींना या देशाचं संविधान हे मी इथे प्रेझेंट करतोय. एक मिनिट. या ठिकाणी सगळ्यांनी शांतता घ्यायचंय. या ठिकाणी शिवसेना